आज संध्याकाळी शकुंतलाजी आणि विश्वनाथजी हॉस्पिटलमधून घरी परतले आणि त्यांच्या परतण्यासोबतच त्यांच्या घरी एक बातमी आली. नाही, कदाचित ती बातमी नव्हती, तर ते एक वादळ होते. ते असे काही वादळ होते की ज्यामुळे क्षणार्धात तिथे प्रचंड हाहाकार माजवला. ज्या घराची लोक एकतेची उदाहरणे देत होते, तेच घर आज युद्धभूमीत रूपांतरित झाले होते. हे काय नाटक आहे आई? तू आणि या वयात? अरे, मला तर लाज वाटते आहे. अजितच्या डोळ्यात अशी आग होती, जणू काही ज्वालामुखी त्याच्या सर्व शक्तीनिशी बाहेर पडत आहे. त्याच्या समोर त्याची आई शकुंतलाजी पुतळ्यासारखी डोके टेकवून रडत उभी होती. अजितचे वडील विश्वनाथजींचे डोळे जमिनीवर स्थिर होते. अजितची पत्नी रोशनी रागात एका कोपऱ्यात उभी होती. अजित म्हणाला, मला विश्वास बसत नाहीये. तुम्ही दोघेही या वयात एवढा मोठा मूर्खपणा कसा करू शकता? तुम्ही तुमची सर्व लाज आणि विनय पणाला लावली आहे. आता मी बाहेर माझा चेहरा कसा दाखवू? लोक आमची चेष्टा करतील. आमचे मित्रमंडळी, माझे सहकारी, नातेवाईक सगळे माझ्या पाठीमागे हसतील. लोक आधीच मला आणि रोशनीला टोमणे मारतात. आमच्या लग्नाला 8 वर्षे झाली आहेत आणि आम्ही अजून पालक होऊ शकलो नाही. ते आमच्या पाठीमागे आमची चेष्टा करतील आणि आता तुम्ही. मला समजत नाही, या वयात मूल होण्याचे कारण काय आहे? हे वय आहे का तुमचे? शकुंतलाजींनी हळूच अजितच्या खांद्यावर हात ठेवून दबलेल्या आवाजात म्हणाली, अजित बेटा, माझे एकदा ऐकून घे. पण अजितच्या रागाच्या वादळात तिचा आवाज कागदाच्या तुकड्यासारखा उडून गेला. अजित म्हणाला, मी काय ऐकू आई? आता काही बोलायचे किंवा ऐकायचे शिल्लक राहिले आहे का? जे व्हायचे होते ते तर झाले. आता आम्हाला स्पष्टीकरण देण्याचा काय उपयोग? मग त्याची पत्नी रोशनीही तीक्ष्ण आवाजात ओरडली, अजित अगदी बरोबर आहे. शेजारील लोक आपल्याबद्दल काय म्हणतील? आपल्याला बाहेर जाणे कठीण होईल. माझ्या आईवडिलांना हे कळल्यावर ते काय म्हणतील याचा विचार करूनच मला लाज वाटत आहे. माझे संपूर्ण माहेरचे कुटुंब या शहरात आहे. त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचायला वेळ लागणार नाही. ते मला प्रश्न विचारतील, मी त्यांना काय उत्तर देऊ? की माझी सासू या वयात गर्भवती आहे? हे सांगताना ती थांबली. की आम्ही दोघेही बाहेर काम करतो, आमच्या ऑफिसमध्ये लोक आम्हाला सर्व प्रकारचे प्रश्न विचारतील, आमची चेष्टा करतील. विश्वनाथजींच्या डोळ्यात चेहऱ्यावर एक खोल वेदना होती. ते म्हणाले, अजित, तुम्हाला वाटत का की आम्हाला आमच्या प्रतिष्ठेची पर्वा नाहीये? त्यांनी दोघांनाही सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अजित आणि रोशनीवर याचा काहीच परिणाम झाला नाही. अजित म्हणाला, बाबा, तुम्हीही आईसारखं स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात का? हे सगळं तुम्ही करत आहात आणि आता आपल्याला त्याची शिक्षा भोगावी लागेल. रोशनी आणि मला आता प्रत्येक पावलावर लाज वाटत राहील. खोलीत अचानक शांतता पसरली. शकुंतलाजींच्या डोळ्यांसमोर भूतकाळाच्या लाटा उसळू लागल्या. तिने तिचा एकुलता एक मुलगा अजित प्रेमाने आणि आपुलकीने वाढवला होता. लहान अजित शाळेत जात असतानाही त्याच्या आईच्या साडीचा पद धरून असायचा. पण आज तिला तिच्या मुलाच्या डोळ्यात एक अश्रूही दिसत नव्हता. एक साधा कारकून असलेला विश्वनाथजी, अजितला चांगले शिक्षण आणि चांगले जीवन मिळावे म्हणून त्यांनी त्यांच्या सर्व इच्छांचा त्याग केला. अजितचेही त्याच्या पालकांवर खूप प्रेम होते. अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्याला नोकरी मिळाली आणि त्याने कधीही त्याच्या पालकांना काहीही कमी पडू दिले नाही. अजितच्या लग्नाचा प्रश्न आला तेव्हा शकुंतलाजी आणि विश्वनाथजींनी रोशनीची निवड केली, जिच्यात सर्व चांगले गुण होते. रोशनी मुलगी केवळ सुंदर आणि सुशिक्षितच नव्हती तर मनानेही शुद्ध होती. लग्नानंतर ते रोशनीला सून नव्हे तर मुलगी मानत होते. रोशनीने तिच्या सासरच्या लोकांच्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची काळजी घेतली. सकाळी विश्वनाथजींसाठी चहाचा कप असो किंवा शकुंतलाजींच्या औषधांची वेळ असो, रोशनी कधीच विसरली नाही. अजित आणि रोशनीची जोडी पाहून शेजारचे लोक नेहमी त्यांच्या कुटुंबाचे कौतुक करायचे. पण हळूहळू त्या घरात एक पोकळी जाणवू लागली. वेळ निघून गेला, पण रोशनीची कूस रिकामीच राहिली. सुरुवातीला सर्वांना वाटले की अजूनही वेळ आहे, त्यांना मूल होऊ शकते. पण 8 वर्षे उलटून गेली. पण घरात हास्याचा आवाज नव्हता. शेजारच्या काकू जेव्हा जेव्हा तिला भेटायच्या तेव्हा सारख्या तिला म्हणायच्या, रोशनी, उशीर करणे योग्य नाही. वेळेत कुटुंब सुरू करा.
पण रोशनीच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य असायचे, पण तिचे हृदय आतमध्ये जळत होते. ऑफिसमधील तिचे मित्र तिला सहज गप्पांमध्ये विचारायचे, रोशनी, काही चांगली बातमी आहे का? रोशनीचे उत्तर नेहमीच नाही असे असायचे आणि प्रत्येक वेळी ती तिचे अश्रू लपवून हसण्याचा प्रयत्न करायची. अजितवरही कमी दबाव नव्हता. त्याचे मित्र गमतीने म्हणायचे, अरे मित्रा, तू कधीपर्यंत बॅचलर सारखा राहणार आहेस? अजित हसून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचा. सामाजिक मानक असे होते की लग्नाच्या काही वर्षात जर घरात मुलाचे हास्य घुमले नाही तर लोक प्रश्नांची तीक्ष्ण रांग घेऊन उभे राहायचे. शकुंतलाजी आणि विश्वनाथजी मंदिरात इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाकडे नेहमी प्रार्थना करत असत. त्यांनी कितीतरी उपवास केले, कितीतरी प्रार्थना केल्या. मंदिराच्या पायऱ्या चढताना त्यांच्या मनात एक प्रार्थना असायची की त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे घर मुलाच्या हास्याने गुंजले पाहिजे. पण प्रत्येक वेळी त्यांच्या आशा भंग पावल्या. रोशनीनेही तिच्याकडून सर्व काही करून पाहिले होते. औषधी वनस्पतींपासून ते डॉक्टरांच्या महागड्या उपचारांपर्यंत तिने शक्य तितके सर्व काही करून पाहिले होते. या प्रयत्नात रोशनीने शेवटचा आशेचा किरण म्हणून IVF तंत्राचा अवलंब केला होता. संपूर्ण IVF प्रक्रिया एका परीक्षेसारखी होती. अनेक चाचण्या, सुयांचा त्रास, औषधांचे दुष्परिणाम, रुग्णालयात जाणे, रोशनी सर्व काही शांतपणे सहन करत असे. प्रत्येक वेळी ती स्वतःमध्ये आशेचे बीज पेरत असे. प्रत्येक वेळी परीक्षेच्या दिवशी ती डोळे बंद करून देवाला प्रार्थना करायची, यावेळी काहीतरी चांगले घडेल. पण प्रत्येक वेळी तिला निराशेशिवाय काहीही मिळत नव्हते. संभाषणादरम्यान रोशनी अनेक वेळा मुलाला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त करत असे, पण अजित त्यासाठी तयार नव्हता. रोशनी आणि अजित कधीही त्यांचे दुःख शकुंतलाजी आणि विश्वनाथजींसमोर येऊ देत नव्हते. अजितने बाहेरून मजबूत दिसण्याचा प्रयत्न केला, रोशनीला सांत्वन दिले, ठीक आहे रोशनी, आपल्याला एकमेकांचा आधार आहे. आपण मूल नसतानाही आनंदी राहू शकतो. पण हे सांत्वन त्याच्या स्वतःच्या मनाला सांत्वन देऊ शकले नाही. तो आतल्या आत गुदमरत होता. आणि नंतर त्याने त्या वेदना दाबण्याचा एक मार्ग शोधला, दारू. सुरुवातीला तो कधीकधी मित्रासोबत बसायचा, पण नंतर ती त्याची सवय झाली. एकटेपणात, दुःखात, रात्रीच्या शांततेत तो बाटलीचा आश्रय घेऊ लागला. तो रात्री उशिरा घरी परतायचा. त्याची अवस्था पाहून रोशनी शांतपणे दार उघडायची, त्याला आत घेऊन जायची आणि काहीही न बोलता त्याची काळजी घ्यायची. कधीकधी अजित दारूच्या नशेत रडत रडत कोसळायचा, मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही, चांगला नवराही, आणि मी आता वडीलही होऊ शकत नाही. आणि रोशनी त्याला सांत्वन देऊन शांत करायची. शकुंतलाजी आणि विश्वनाथजी त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या या वेदना पाहून त्यांना त्रास होत होता, पण ते काहीही बोलू शकत नव्हते. ज्या घरात पूर्वी हास्य असायचे तिथे आता शांतता होती. पूर्वी जिथे घर प्रत्येक सणाच्या वेळी दिव्यांनी उजळून निघत असे, आता ते फक्त औपचारिकता राहिले आहे. अलीकडच्याच एका घटनेने हे दुःख अधिक तीव्र केले होते. शेजारच्या एका घरात डोहाळे जेवणाचा समारंभ होता. शकुंतलाजींच्या घरीही आमंत्रण होते. रोशनीने तिच्या हृदयातील जखमा आतापर्यंत जगाच्या नजरेपासून लपवून ठेवल्या होत्या. पण त्या दिवशी डोहाळे जेवणाच्या समारंभात जेव्हा ती सजलेल्या फुलांनी भरलेल्या झुल्यावर बसलेल्या त्या मुलीकडे पाहत होती, तेव्हा तिच्या आत एक वेदना होती. ती स्वतःला नियंत्रित करण्याचा खूप प्रयत्न करत होती. पण मित्रांनो, शेजारच्या ज्या महिलांना इतरांच्या जखमांवर मीठ चोळण्याची आवड आहे त्या गप्प बसत नव्हत्या. एकीने म्हटले, शकुंतला, किती वर्षे झाली पण तुमच्या घरात अजून पाळणा हलला नाही. असा उत्सव साजरा करण्याची तुमची इच्छा अपूर्णच राहिली. दुसऱ्या एका महिलेने म्हटले, पण काही लोकांचे नशीब असेच असते. त्याच क्षणी शकुंतलाजी रागाने बोलल्या, तुम्ही लोक गप्प राहा. तुम्ही माझ्या सुनेला टोमणे मारत आहात. काळजीपूर्वक ऐका, माझ्या सुनेसारखी संपूर्ण परिसरात कोणीच नसेल. मी भाग्यवान आहे की मला अशी सून मिळाली. आता जर तुम्ही पुन्हा कधी माझ्या सुनेविरुद्ध एकही शब्द बोललात तर. गर्दीत शांतता पसरली. सर्व महिला एकमेकांकडे पाहू लागल्या. रोशनीने स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला, पण वेदना इतक्या तीव्र होत्या की तिला तिथेच रडू कोसळले. शकुंतलाजीने तिला आपल्या मिठीत घेतले, जसे आई आपल्या मुलाला कुशीत लपवते. त्या दिवसानंतर रोशनीने स्वतःला खूप एकटे केले होते. ती खूप कमी बोलत असे. ती घरातून ऑफिसला आणि ऑफिसमधून घरी जात असे.
अजित देखील बदलला होता. आता तो घरी येण्याचे टाळत असे, रात्री उशिरापर्यंत बाहेर भटकत असे. घरातील आनंद कुठेतरी गायब झाला होता. पण गेल्या काही दिवसांपासून शकुंतलाजी ठीक नव्हत्या. सुरुवातीला मला वाटले की हे हवामानाचा परिणाम आहे, पण दिवसेंदिवस त्यांचा अशक्तपणा वाढत होता. अन्न घशातून खाली जात नव्हते आणि वारंवार मळमळ होत होती. सकाळचा चहा, जो तिच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग होता, तो आता तिला विषासारखा वाटू लागला. विश्वनाथजी तिची अवस्था पाहून काळजी करू लागले होते, पण शकुंतलाजी प्रत्येक वेळी हे प्रकरण टाळत होत्या. रोशनीजी तिच्या सासूच्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची काळजी घ्यायची. एके दिवशी तिची अवस्था पाहून रोशनी म्हणाली, ताई, तुम्हाला बरं वाटत नाही, तुम्ही डॉक्टरांकडे जा. त्या दिवशी सकाळी विश्वनाथजी आणि शकुंतलाजी जवळच्या रुग्णालयात गेले. परत येताना गाडीत शांतता होती. शकुंतलाजी किंवा विश्वनाथजी काहीही बोलत नव्हते. त्यांच्या मनात गोंधळ होता. घरी पोहोचल्यानंतर रोशनीने विचारले, आई, डॉक्टर काय म्हणाले? शकुंतलाजी म्हणाल्या, कदाचित बाहेरचे खाल्ल्याने माझे पोट खराब झाले आहे. जर मी थोडी काळजी घेतली तर सर्व काही ठीक होईल. रोशनीने सासूकडे संशयाने पाहिले, पण ती गप्प राहिली. तिला वाटले कदाचित त्या खरं बोलत असतील. रात्रीचे 10 वाजले होते. अचानक शकुंतलाजीच्या खोलीतून आवाज आला. रोशनी तिच्याकडे धावत गेली. तिने पाहिले की आई पुन्हा उलट्या करत आहे. विश्वनाथजी पाण्याचा ग्लास धरून होते. शकुंतलाजीचे कपडे घाण झाले होते. रोशनी विलंबन करता कपाटाकडे धावली, जेणेकरून ती स्वच्छ कपडे काढू शकेल. तेवढ्यात कपाटातून एक दुमडलेला कागद खाली पडला. रोशनी कपडे काढण्यात व्यस्त होती. तिला तो रिपोर्ट नीट लक्षात आला नाही. पण मागे उभा असलेला अजित, जो त्याच्या आईची अवस्था पाहून खोलीत आला होता, त्याची नजर थेट त्या पडत्या रिपोर्टवर पडली. रिपोर्ट जमिनीवर पडताच अजितने तो पटकन उचलला. त्याने तो उघडला आणि एक नजर टाकली, आणि त्या एका नजरेने त्याचे डोळे विस्फारून गेले. रिपोर्टमध्ये लिहिले होते, गर्भधारणा 3 महिने. ते मोठ्या अक्षरात लिहिले होते. अजितला ते समजायला जास्त वेळ लागला नाही. ते पाहताच त्याचे हात थरथर कापू लागले. त्याचा चेहरा फिका पडला होता, जणू काही एका क्षणात संपूर्ण जग उलटे झाले आहे. अजितचा बदललेला चेहरा पाहून रोशनीला धक्का बसला. ती पटकन त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, काय झाले अजित? सर्व काही ठीक आहे ना? अजितने थरथरत्या हातांनी रिपोर्ट तिच्याकडे दिला. रोशनीने संकोचून रिपोर्ट घेतला आणि जेव्हा तिने तो वाचला, तेव्हा तिच्या पायाखालून जमीन सरकली. काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली. त्यांना समजत नव्हते की हे सर्व काय चालू आहे. हे कसे घडू शकते? रोशनीचे डोके फिरू लागले. तिचे डोळे पाणावले. विश्वनाथजी आणि शकुंतलाजींना कल्पनाही नव्हती की रिपोर्ट आता मुलांच्या हातात पोहोचला आहे. ते त्यांच्या जगात ही दुर्दैवी घटना लपवण्याचा प्रयत्न करत होते. पण अजित आणि रोशनी आता गप्प बसणार नव्हते. त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल की त्यांचा मुलगा आणि सून जे त्यांच्यावर इतके प्रेम करतात आणि त्यांना हे सर्व कळेल. आज त्यांचा तोच अजित, जो लहानपणी तो कधी कधी घाबरायचा आणि तिच्या पदरामध्ये तोंड लपवायचा, आज तो तिच्या डोळ्यात थेट पाहत प्रश्न विचारत होता. रोशनी, जिच्यावर ती तिच्या मुलीपेक्षा जास्त प्रेम करायची, ती आज तिच्याकडे बोट दाखवत होती. त्या दिवसापासून घरात कलह निर्माण झाला होता. रोशनीच्या आईचे फोन वारंवार येत होते. तिच्या मनावरचा भार हलका करण्यासाठी रोशनीने तिच्या आईला सासूबद्दल सांगितले आणि तीही स्तब्ध झाली. तिची आई म्हणाली, अरे देवा, या वयात हे सगळं? त्याला लाज वाटली नाही का? रोशनी, तुम्ही दोघेही इथे काही वेळासाठी या. रोशनी म्हणाली, आई, मी तुझ्याशी नंतर बोलेन, मी आता फोन ठेवते, असं म्हणत रोशनीने फोन कट केला. काळाबरोबर ही बातमी घराच्या 4 भिंतींच्या बाहेर पसरली. परिसरातील लोक शकुंतलाजी आणि विश्वनाथजींबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने बोलू लागले. आज रोशनीला भाजी खरेदी करायला बाहेर पडली होती, पण आज वाटेत भेटलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळेच दिसत होते. तिला काही समजण्यापूर्वीच जवळ उभ्या असलेल्या शारदा काकूने तिला विचारले, अरे रोशनी बेटा, अभिनंदन, आता तुझ्या घरी एक छोटासा पाहुणा येणार आहे ना? आम्हाला माहित नव्हते रोशनी, तू आई होणार आहेस. तेवढ्यात दुसरी बाई म्हणाली की आई होण हे रोशनीच्या नशिबात नाही. जर असे असते तर ती खूप आधी आई झाली असती.
पण मी हे शकुंतलाबद्दल बोलत आहे, असे म्हणत शारदा म्हणाली, नशीब किती विचित्र खेळ खेळतन्य ना बेटा. काही हरकत नाहीये, आता तुला तुझ्या दिराला मांडीवर घेऊन जेवू घालायचं आहे. हे शब्द रोशनीच्या हृदयात बाणासारखे घुसले. ती काही बोलण्यापूर्वीच दुसरी शेजारीण हसून म्हणाली, हे तर विचित्रच दृश्य आहे. सून आई होण्यासाठी उत्सुक आहे, पण सासूला फक्त स्वतःची काळजी आहे. या म्हातारपणात हे सगळं काय चालू आहे याच? हा सर्व नशिबाचा खेळ आहे, असे बोलून दोन्ही महिला हसत होत्या. रोशनीचा चेहरा तप्त निखाऱ्यासारखा लाल झाला होता. तिच्या डोळ्यात अपमान आणि रागाच्या लाटा येत होत्या. त्या महिलांच्या हास्याचा व्यंग, त्यांचे टक लावून पाहणारे डोळे आणि त्यांचे शब्द हृदयात तीव्र वेदना निर्माण करत होते. रागाच्या भरात रोशनी इकडे तिकडे पाहता थेट घरात गेली. शकुंतलाजी स्वयंपाकघरात पाण्याचा ग्लास भरत होत्या. दाराचा आवाज ऐकताच तिने रोशनीला विचारले, काय झाले बेटा? रोशनीने त्यांच्याकडे टक लावून पाहिले. तिच्या आतला सर्व राग, जो आतापर्यंत कोणत्या तरी कोपऱ्यात दाबला गेला होता, तो बाहेर पडला. ती म्हणाली, आता आणखी काय होणार आहे आई? संपूर्ण परिसर आमचा देखावा करत आहे. प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक कोपऱ्यात लोक तुमच्याबद्दल बोलत आहेत. लोक माझ्यावर हसत आहेत. आणि तुम्ही इतक्या शांतपणे कशा आहात? तुम्हाला काहीच वाटत नाही का? शकुंतलाजींचा ग्लास तिच्या हातातून निसटला. पाणी जमिनीवर सांडले. त्यांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण रोशनीने काहीच ऐकले नाही. रोशनी म्हणाली, पुरे झाले आई, मला हातही लावू नका. तुमच्यामुळे माझे आयुष्य नरक झाले आहे. अजितही तेवढ्यात ऑफिसमधून परतला. रोशनीला रडताना पाहून तो घाबरला. काय झाले रोशनी? कोणी काही बोलले का तुला? रोशनीने रडत रडत त्याला सर्व काही सांगितले. शारदा काकूंचे शब्द, शेजारच्या लोकांचे हास्य, लोकांची कुजबुज. अजितचा चेहरा लाल झाला. तो म्हणाला, आता पुरे झाले. मी आता हे सर्व सहन करणार नाही. तुम्ही आमचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. आई आणि बाबा, आता एकाच छताखाली तुमच्यासोबत राहणे आपल्यासाठी अशक्य आहे. शकुंतलाजींचे हृदय जणू कोणीतरी मुठीत दाबले आहे असे वाटले. तिचे ओठ थरथर कापू लागले. हे काय म्हणतोयस अजित? विश्वनाथजींनी अडखळत विचारले. अजित म्हणाला, आता आपण वेगळे राहू. तुम्हाला तुमचं आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि आम्हाला आमच्या सन्मानाचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. शकुंतलाजींचा आवाज तिच्या घशात अडकला. ती काही बोलणार तेवढ्यात अजितने तिला थांबवण्यासाठी हात वर केला आणि म्हणाला, आता काहीही स्पष्टीकरण देऊ नकोस आई. तू जे करायचं होतं ते केलंस. आता मला जे करायचे ते करू दे. शकुंतलाजी जमिनीवर बसल्या. विश्वनाथजी तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत होते, पण ते स्वतःही आपले अश्रू रोखू शकले नाही. घरातील वातावरण रात्रभर शोकाकुल होते. दुसऱ्या दिवशी सकाळी अजित आणि रोशनी शांतपणे आपले सामान बांधू लागले. शकुंतलाजी दाराजवळ उभ्या होत्या. तिच्या मुलांना समजावण्याचा शेवटचा प्रयत्न करत होत्या. बेटा, जाऊ नकोस. तिने रडत अजितचा हात धरला, पण त्याने त्यांचा हात सोडला. रोशनीही एकही शब्द न बोलता बाहेर तिची बॅग घेऊन गाडीकडे चालत होती. ती गाडीचा दरवाजा उघडणारच होती, तेव्हा तिने अचानक मागे वळून पाहिले आणि घराच्या दाराजवळ शकुंतलाजी जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडल्या होत्या. तिचे शरीर निर्जीव दिसत होते आणि तिचा चेहरा खूप फिकट होता. ती मृत अवस्थेत दिसत होती. रोशनी जोरात ओरडली, आई. तिने बॅग फेकली आणि शकुंतलाजींकडे धावली. अजित, लवकर ये, तिने मोठ्याने हाक मारली. गाडीत आधीच बसलेला अजित घाबरून बाहेर आला. त्याने पाहिले की रोशनी शकुंतलाजींना आधार देण्याचा प्रयत्न करत होती. आत बसून रडत असलेले विश्वनाथजी रोशनीची किंकाळी ऐकून लगेच बाहेर आले. अजित आणि रोशनीने मिळून शकुंतलाजींना उचलले. त्याच्या डोळ्यात भीती आणि अपराधीपणाची छाया होती. आई, शुद्धीवर ये, तो वारंवार म्हणाला, पण शकुंतलाजींचे डोळे बंद होते. रोशनीने पटकन गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि त्यांनी शकुंतलाजींना काळजीपूर्वक मागच्या सीटवर बसवले आणि हॉस्पिटलकडे निघाले. वाटेत कोणीही काही बोलले नाही. शकुंतलाजींचा श्वास मंदावला होता आणि त्यांचे मनगट थंड होत होते. रोशनी त्यांचे हात घट्ट धरून होती. रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात गोंधळ उडाला. शकुंतलाजींना ताबडतोब स्ट्रेचरवर आत नेण्यात आले. अजित, रोशनी आणि विश्वनाथजी काळजीत उभे होते.
सुमारे अर्ध्या तासानंतर डॉक्टर बाहेर आले. त्यांनी सांगितले, रुग्णाची प्रकृती खूप गंभीर आहे. अशक्तपणामुळे त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला आहे. शरीरात पोषणाची मोठी कमतरता आहे. तसेच वय आणि गर्भधारणेमुळे त्यांची प्रकृती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. तुम्हाला त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. थोडा निष्काळजीपणा देखील त्यांच्यासाठी घातक ठरू शकते, पण आतापासून त्यांच्याकडे खूप लक्ष आणि काळजी घेण्याची गरज आहे. संध्याकाळी जेव्हा शकुंतलाजींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, तेव्हा घरी परतताना गाडीत पुन्हा शांतता होती. शकुंतलाजी मागच्या सीटवर विश्वनाथजींच्या खांद्यावर डोके ठेवून बसल्या होत्या. रोशनी त्यांचा हात अजूनही धरून होती. अजितचे लक्ष मागील दृश्याच्या आरशात त्याच्या आईच्या चेहऱ्याकडे जात होते. एकेकाळी हास्य आणि उबदारपणाने भरलेला तो चेहरा आज इतका कमकुवत आणि फिकट का झाला? पण घरी पोहोचताच अजितचे हृदय पुन्हा कठोर झाले. त्याने त्याचे सामान परत गाडीत ठेवण्यास सुरुवात केली. त्याला अजूनही असे वाटत होते की त्याचे आणि रोशनीचे या घरात भविष्य नाही. रोशनी, चल जाऊया, तो गाडीत बसताच म्हणाला. रोशनीचे हृदय अचानक जड झाले. तिने क्षणभर अजितकडे पाहिले, नंतर शकुंतलाजीकडे. बेडवर पडलेले तिचे शरीर एखाद्या तुटलेल्या झाडासारखे दिसत होते, जे खाली पडले आहे आणि फक्त आधाराची वाट पाहत आहे. अचानक तिच्या डोळ्यासमोर शकुंतलाजींसोबत घालवलेले सर्व क्षण चमकू लागले. त्या दिवशी जेव्हा ती या घरात नवविवाहित वधू म्हणून आली होती, तेव्हा तिला खूप भीती वाटत होती. ती नवीन घरात आणि नवीन लोकांसोबत कशी राहू शकेल. पण शकुंतलाजींना तिची चिंता जाणवली होती. तिच्या सासूने तिचा हात खूप प्रेमाने धरला होता, जसा एक आई तिच्या मुलीचा हात धरते. अजितने त्यावेळी तिला कडक शब्दांत सांगितले होते की आता घरी राहा, तुझी नोकरी सोड. पण तेव्हाही शकुंतलाजींनी सर्वांसमोर धाडसाने सांगितले होते, जर माझ्या सुनेला नोकरी करायची असेल तर ती नक्कीच करेल. मी सगळं सांभाळेन. किती वेळा जेव्हा अजित छोट्या छोट्या गोष्टींवरून रोशनीवर रागावला होता, तेव्हा शकुंतलाजींनी मध्ये येऊन ढाल बनून रोशनीला वाचवले होते. कितीतरी वेळा ती थकलेली असायची, तेव्हा ती आईसारखी काहीही न बोलता तिच्या केसांना तेल लावायची. आता ती आई, जी नेहमीच तिची काळजी घेत असे, ती स्वतः असहाय्य होती, म्हणून ती तिला या अवस्थेत सोडत होती. कारण फक्त लोक तिच्याकडे बोट दाखवत होते म्हणून. रोशनीला स्वतःची लाज वाटत होती. ती खरोखर इतकी कठोर असू शकते का? ती आईला, जी तिला आपली मुलगी मानत होती, तिला असे एकटे सोडू शकते का? तेवढ्यात बाहेर गाडीचा हॉर्न वाजला. अजित अधीर होत होता. रोशनी, लवकर कर. आता त्याच्या आवाजात चिडचिड होती. रोशनीने एक दीर्घ श्वास घेतला. तिचे हृदय आणि मन एकमेकांशी लढत होते. एका बाजूला तिचा पती अजित होता, ज्याच्याशी तिने तिचे आयुष्य बांधले होते. दुसऱ्या बाजूला शकुंतलाजी होती, ज्यांनी तिला मुलीचे प्रेम दिले होते. तिने आता ठरवले होते की तिला आता काय करायचे आहे. ती गाडीजवळ पोहोचली आणि दार उघडले आणि म्हणाली, अजित, आपण कुठेही जाणार नाही. अजितला धक्का बसला. तुला काय म्हणायचे आहे रोशनी? आता हे काय नवीन नाटक आहे? रोशनी म्हणाली, काही नाटक नाही. मी आईला या स्थितीत सोडू शकत नाही. अजित, त्यांनी आपल्यासाठी सर्व काही केले आणि आपण त्यांना काय दिले? फक्त टोमणे आणि लाज. या अशा स्थितीत आपण घर सोडले तर ज्यामुळे त्या अधिक दुःखी होतील आणि मी हे करू शकत नाही. अजित रागाने म्हणाला, रोशनी, तू काय म्हणत आहेस याची तुला काही कल्पना आहे का? त्यांनी आपला सन्मान पणाला लावला आहे आणि तू अजूनही त्यांना पाठिंबा देत आहेस. रोशनी म्हणाली, हो, कारण ती माझी आई आहे अजित. आणि आता आईला आपली गरज आहे. आपल्याला हवे असो वा नसो, पण सध्या तिला आधार देणे हे आपले कर्तव्य आहे. अजितने दुसरीकडे पाहिले. त्याचा राग अजूनही कायम होता, पण तो रोशनीचे शब्द नाकारू शकला नाही आणि शेवटी तो थांबला. जड अंतःकरणाने घरी परतताना रोशनीने शकुंतलाजींचा हात हळूवारपणे धरला. शकुंतलाजींचा आवाज आला, तू गेला नाहीस बेटा. रोशनी हसत म्हणाली, आई, मी तुम्हाला कसे सोडून जाऊ शकते? शकुंतलाजींच्या डोळ्यात पाणी येऊ लागले. तिने रोशनीचा हात धरला आणि तिला मिठी मारली. दिवस कसे तरी जाऊ लागले. रोशनी आता तिच्या सासूची सेवा करण्यात पूर्णपणे गुंतली होती. तिला औषध देणे, तिला खायला घालणे, साफसफाई करणे, ती कोणतीही तक्रार न करता सर्व काही प्रेमाने करत होती.
शेजारी अजूनही अनेक प्रकारच्या गोष्टी बोलल्या जात होत्या, पण आता रोशनीवर कोणाच्याही गोष्टींचा परिणाम होणार नव्हता. तिच्यासाठी आता फक्त तिचे कुटुंब महत्वाचे होते, ज्या कुटुंबाने तिला प्रत्येक वळणावर स्वीकारले होते. एके दिवशी दुपारी रोशनी स्वयंपाकघरात जेवण बनवण्यासाठी जात असताना तिचा फोन वाजला. रोशनीने फोन उचलला. फोनवर तिची आई सुशीलाजी होत्या. त्या म्हणाल्या, रोशनी, तू अजूनही त्याच घरात आहेस. तुम्ही तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला होता ना, मग तू तिथे का राहत आहेस? रोशनीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, हो आई, आम्ही सामानही बांधले होते, पण त्याच दिवशी माझी सासू आजारी पडली. त्या बेशुद्ध झाल्या होत्या आणि मी त्यांना अशा अवस्थेत कसे सोडू शकते? त्यांना माझी गरज आहे. जर मी त्यांच्या पाठीशी उभी राहिले नाही तर कोण राहील? आता मी ऑफिसला फोन करून काही दिवसांची रजा घेतली आहे. सुशीलाजींचा आवाज आणखी तीव्र झाला. तू वेडी झाली आहेस का रोशनी? आता तू तुझ्या सासूची अशा अवस्थेत काळजी घेशील का? तू तुझे कुटुंब वाढवण्याचे विसरून तू तुझ्या दिराच्या आगमनाची तयारी करत आहेस. तू शुद्धीवर आहेस का? त्याशिवाय तू तुझी कारकीर्दही उद्ध्वस्त करत आहेस. त्यांच्या आवाजात व्यंग आणि राग स्पष्ट दिसत होता. तुझी सासू तुझ्या या अवस्थेला जबाबदार आहे. दोघीही त्यांच्या स्वतःच्या कृतींचे परिणाम भोगत आहे. त्यांच्यामुळे तू स्वतःची थट्टा का करतेस? रोशनीचा चेहरा तणावग्रस्त झाला. ती स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि म्हणाली, काय आई, माझ्याकडे सध्या या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी वेळ नाहीये. मला खूप काम आहे. वेळ मिळेल तेव्हा मी बोलेन, असे म्हणत तिने फोन कट केला. तिच्या आईचा फोन पुन्हा आला. बेल वाजत राहिली, पण रोशनीने फोन उचलला नाही. तिने ठरवले होते की ती आता या गोष्टींची पर्वा करणार नाही. खोलीत परतल्यावर तिने पाहिले की शकुंतलाजींना उलट्या झाल्या होत्या आणि विश्वनाथजी जमिनीवर वाकून ते साफ करत होते. तिने धावत जाऊन तिच्या सासऱ्यांना म्हणाली, बाबा, तुम्ही हे सर्व का करत आहात? तुम्ही बसा, मी हे करेन. विश्वनाथजी म्हणाले, बेटा, ती माझी जीवनसाथी आहे. जशी ती माझ्या प्रत्येक दुःखात मला साथ देते, तसेच आता तिला साथ देणे माझे कर्तव्य आहे. रोशनीने तिच्या सासऱ्यांचे त्यांच्या पत्नीवरील प्रेम पाहून हसली. तिने पटकन साफसफाई केली आणि तिच्या सासूबाईंचे कपडे बदलले. असेच दिवस जात राहिले. दररोज एक नवीन आव्हान घेऊन येत होते. रोशनी थकल्याशिवाय सासूची सेवा करत राहिली. अजित अजूनही रागात होता. तो शकुंतलाजी आणि विश्वनाथजींपासून अंतर ठेवत होता. विश्वनाथजी अनेकदा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे, पण अजित प्रत्येक वेळी काहीतरी कारण सांगून ते टाळत असे. त्याच्या या वागण्याने रोशनी दुखावली होती, पण तिला माहीत होते की अजितचा राग रात्रीतून जाणार नाही. एके दिवशी रोशनी स्वयंपाकघरात शकुंतलाजींसाठी सूप बनवत होती. ती सूप भांड्यात ओतणार इतक्यात तिला एक वेदनादायक किंकाळी ऐकू आली. तो आवाज शकुंतलाजींचा होता. तिने लगेच गॅस बंद केला आणि ती शकुंतलाच्या खोलीकडे धावली. त्यांचे शरीर वेदनेने थरथर कापत होते आणि रोशनीने घाबरून तिच्या शेजारी बसून विचारले, आई, काय झाले? शकुंतलाने डोळे उघडले. खूप दुखत आहे. तिचा आवाज इतका कमकुवत होता की तो ऐकू येत नव्हता. रोशनीचे मन सुन्न झाले. तिला काय करावे हे समजत नव्हते. तिने आजूबाजूला पाहिले, पण खोलीत कोणीही नव्हते. विश्वनाथ सकाळी काही कामासाठी बाहेर गेले होते आणि अज्ज ऑफिसमध्ये होता. घरात फक्त ती आणि शकुंतला होते. रोशनीला अशा परिस्थितीचा अनुभव नव्हता, पण तरीही ती म्हणाली, आई, थोडे धाडस करा. मी काहीतरी करेन. पण तिच्या आवाजात तो आत्मविश्वास नव्हता जो तिला दाखवायचा होता. तिने पटकन अजितला फोन केला, पण त्याच्याकडून काहीच उत्तर आले नाही. रोशनीने पुन्हा डायल केला. दुसऱ्यांदाही उत्तर आले नाही. ती आता खूप घाबरली होती. रोशनी आईला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करायची आणि अजितला फोन करायची, पण तो काही फोन उचलत नव्हता. रोशनीने पटकन तिचे मन शांत करण्याचा प्रयत्न केला. तिने फोनवरून कॅब बुक केली. तिने घाईघाईने शकुंतलाजींची औषधे, तिची वैद्यकीय फाईल आणि काही पैसे बॅगेत भरले. रोशनीने ड्रायव्हरच्या मदतीने शकुंतलाजींना आधार दिला. शकुंतलाजी अजूनही वेदनेने ओरडत होत्या. तिला वेदना होत होत्या आणि काही वेळाने त्या बेशुद्धावस्थेत पडल्या. रोशनी आता पूर्णपणे घाबरली. वाटेत रोशनीने अजितला पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन अजूनही आला नाही.
तिने विश्वनाथजींना फोन केला आणि त्यांना सांगितले की ते हॉस्पिटलमध्ये जात आहे. रोशनीचे हृदय आता पूर्णपणे घाबरले होते. आई फक्त थोडा वेळ, ती शकुंतलाजींच्या हातावर हात ठेवून वारंवार म्हणत होती. रुग्णालयात पोहोचताच शकुंतलाजींना आपत्कालीन वॉर्डमध्ये नेण्यात आले आणि डॉक्टरांनी ताबडतोब तपासणी सुरू केली. रोशनी कॉरिडॉरमध्ये अस्वस्थ उभी होती. दुसरीकडे अजित मीटिंगमधून बाहेर पडला आणि त्याने त्याचा मोबाईल पाहिला. तो आश्चर्यचकित झाला. रोशनीचे 8 मिस कॉल होते. त्याने घाईघाईने रोशनीला फोन केला. रोशनी, काय झाले? तू इतक्या वेळा फोन का केलास? रोशनी रडत होती. ती म्हणाली, आईला खूप वेदना होत होत्या. मी त्यांना रुग्णालयात आणले आहे. कृपया लवकर ये. अजित आता खूप घाबरला होता. तो म्हणाला, आईला काय झाले? ती ठीक आहे ना? रोशनी म्हणाली, मला माहित नाही अजित, डॉक्टर तपासत आहे. तू लवकर ये. अजित म्हणाला, तू धीर धर, काही होणार नाही. विश्वनाथ देखील आले. ते सुद्धा चिंतेत होते. जणू काही त्यांना काहीतरी अनुचित घडण्याची भीती वाटत होती. रोशनी त्यांच्याकडे गेली आणि म्हणाली, बाबा, आई सध्या निरीक्षणाखाली आहे. डॉक्टर तपासत आहेत. आता फक्त डॉक्टरच आपल्याला काय ते सांगू शकतील. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या डोळ्यात गंभीरता होती. अजितने विचारले, डॉक्टर साहेब, आई कशी आहे? डॉक्टर म्हणाले, रुग्णाची प्रकृती खूप गंभीर आहे. त्या खूप कमकुवत आहे आणि बाळही थोडे अकाली जन्मलेले आहे. आपल्याला लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल. हे ऐकून अजितचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. त्याने घाबरलेल्या आवाजात विचारले, डॉक्टर, काही धोकादायक नाहीये ना? डॉक्टर म्हणाले, आता काहीही सांगणे कठीण आहे. सर्व काही देवाच्या हातात आहे. पण वेळ खूप कमी आहे. तुम्ही रिसेप्शनवर औपचारिकता लवकर पूर्ण करा. आपण ताबडतोब ऑपरेशन सुरू करायला हवे. हे ऐकून तिघांच्याही पायाखालून जमीन सरकली. रोशनीच्या डोळ्यात अश्रू आले. मी फॉर्म भरतो असे म्हणत अजितने डॉक्टरकडे पाहिले. आता ऑपरेशन सुरू झाले होते. अजित, रोशनी आणि विश्वनाथजी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर वाट पाहत होते. दुसरीकडे अजितच्या मनात विचार येऊ लागले की या वयात एवढा मूर्खपणा कसा केलास आई? म्हातारपणात तू तुझ्या तरुणपणाच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेस आणि त्यामुळे आता तुझा जीव धोक्यात आहे. जर तुला काही झालं तर? तेवढ्यात ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर आणि नर्स बाहेर आले. रोशनी थरथरत्या आवाजात म्हणाली, डॉक्टर साहेब, आई कशी आहे? आणि बाळ? डॉक्टरच्या चेहऱ्यावर हलके हास्य उमटले. अभिनंदन, तुम्हाला मुलगा झाला आहे. विश्वनाथजींच्या डोळ्यात आनंदासोबतच काळजीही दिसत होती. त्यांनी लगेच विचारले, पण दोघेही ठीक आहेत डॉक्टर साहेब? डॉक्टरांचा चेहरा पुन्हा गंभीर झाला आणि म्हणाले, आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत. आई आणि बाळ दोघेही अशक्त आहेत. आम्हाला ताबडतोब AB निगेटिव्ह या रक्ताची गरज आहे. दोघांचाही रक्तगट सारखाच आहे. हा एक अतिशय दुर्मिळ गट आहे आणि हा गट सध्या आमच्याकडे उपलब्ध नाही. मग अजित म्हणाला, हा माझा रक्तगट आहे. असे म्हणत नर्स लगेच त्याला आत घेऊन गेली. आई आणि बाळाला दोघांनाही वेळेवर रक्त देण्यात आले. पण अजित वारंवार त्याच्या आईबद्दल विचारत होता. त्यानंतर डॉक्टरांनी अजितला त्याच्या केबिनमध्ये बोलावले. अजित डॉक्टरांकडे पोहोचला तेव्हा डॉक्टर म्हणाले, मिस्टर अजित, शकुंतलाजीची प्रकृती थोडी गंभीर आहे. ती खूप कमकुवत आहे. या वयात नवीन जीवाला जन्म देणे सोपे नाही. धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. एकीकडे अजितच्या कपाळाला घाम फुटला होता आणि दुसरीकडे त्याचा चेहऱ्यावर राग होता. अजित म्हणाला, डॉक्टर साहेब, मला समजत नाहीये की या वयात बाळाच्या बाबतीत अशी चूक कशी होऊ शकते. डॉक्टरांनी त्याचे म्हणणे ऐकले आणि नंतर खूप शांतपणे पण अगदी ठाम आवाजात डॉक्टर म्हणाले, मिस्टर अजित, तुम्ही जे विचार करत आहात तसे काही नाही आहे. तुम्ही चुकीचा विचार करत आहात. तुम्हाला कदाचित तुमच्या आईबद्दल संपूर्ण सत्य माहीत नसेल. अजित आश्चर्याने डॉक्टरकडे पाहू लागला. अजित म्हणाला, तुम्हाला काय म्हणायचे आहे डॉक्टर? डॉक्टरांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि शकुंतलाजींची फाईल उघडली आणि अजितला सांगितले की तुमची आई शकुंतलाजी IVF-द्वारे गर्भवती झाली आहे आणि तिने आणि विश्वनाथजीने तुमच्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आम्ही त्यांना आधीच या गोष्टीसाठी मनाई केली होती. ही प्रक्रिया या वयात धोकादायकच नाही,
तर त्यांच्या आरोग्यासाठीही घातक आहे. पण शकुंतलाजी मान्य करायला तयार नव्हत्या. शकुंतलाजींनी सांगितले की ती तिच्या मुलांच्या आनंदासाठी कोणताही धोका पत्करण्यास तयार आहे. हे सर्व ऐकून तर जणू काही अजितच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचे शरीर थरथर कापू लागले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच्या हृदयात एक वादळ उठले ज्याने त्याला आतून हादरवून टाकले. तो केबिनमधून बाहेर आला आणि त्याच्या वडिलांकडे वळला. त्याच्या डोळ्यात प्रश्न आणि धक्का होता. बाबा, हे खरे आहे का? डॉक्टर मला सांगत होते की तुम्ही हे सर्व आमच्यासाठी केले आहे. विश्वनाथजी म्हणाले, अजित बेटा, आम्ही तुला आता दुःखी पाहू शकत नाही. हा निर्णय शकुंतलाचा होता. अजितचे हृदय क्षणभर धडधडणे थांबले. तो खुर्चीवर बसला. गेल्या काही आठवड्यांपासून त्याच्या मनात सगळं काही चालू होत. त्याचा राग, कटू शब्द, आईबद्दलची त्याची उदासीनता. तो त्याच्या आईला चुकीचा समजत होता. त्याला लाज वाटण्याचे कारण मानत होता. पण वास्तव असं होत की तिने त्याच्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावला होता. त्याचे डोळे ओले झाले. आईने माझ्यासाठी खूप काही केले. त्याच्या आवाजात वेदना आणि पश्चाताप होता. आतापर्यंत गप्प राहिलेली रोशनीही रडू लागली. जर आईला काही झालं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. अजित आणि रोशनीच्या डोळ्यात पश्चाताप आणि त्यांच्या मनात भीती होती. जणू काही वेळ थांबला होता. मग डॉक्टर त्यांच्याकडे आले. यावेळी डॉक्टरांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हास्य होते. डॉक्टर म्हणाले, मिस्टर अजित, शकुंतलाजी आणि तिचे बाळ दोघेही धोक्याबाहेर आहे. आम्ही त्यांना आयसीयूमधून एका खासगी खोलीत हलवले आहे. हे ऐकताच जणू काही अंधारात प्रकाश पडला. अजित आणि रोशनीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. विश्वनाथ देवाचे आभार मानत होते. तिघेही शकुंतलाजींच्या खोलीकडे गेले. खोलीत पोहोचताच अजित आईकडे आला. आई खूप अशक्त होती, पण तिच्या चेहऱ्यावर प्रेमाची तीच आभा होती, ज्यामुळे प्रत्येक वेदना लहान वाटत होती. आणि एक विचित्र शांतता, जणू काही तिने आयुष्यातील सर्वात कठीण परीक्षेतून उत्तीर्ण झाले आहे. अजित क्षणभर थांबला. नंतर रडत रडत आईच्या पायाजवळ गेला आणि गुडघ्यावर बसला आणि म्हणाला, आई, मला माफ कर. मी खूप चुकलो. मी तुला समजू शकलो नाही. मी तुला खूप काही बोललो. तो आईचे पाय धरत म्हणाला. त्याचे प्रत्येक शब्द पश्चात्तापाने भिजले होते. शकुंतलाजींनी तिचा हात त्याच्या डोक्यावर ठेवला. रडू नको बेटा, आता सगळे ठीक आहे. हे बोलत असताना शकुंतलाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. रोशनीही पुढे आली आणि आईचा हात धरला आणि म्हणाली, आई, आमच्यासाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावला. आम्ही आयुष्यभर तुमचे ऋणी आहोत. आई म्हणाली, बेटा, तुझ्यासारखी इतकी चांगली सून मिळणे प्रत्येकाचे भाग्य नाही. तेव्हा अजित आणि रोशनी विश्वनाथच्या पाया पडले आणि त्यांची माफी मागितली. विश्वनाथजी म्हणाले, नाही बेटा, जे घडले ते विसरून जा. आनंदी राहा. नेहमी एकत्र राहा. असे म्हणत त्यांनी आशीर्वाद दिला. तेवढ्यात जवळच्या पाळण्यातून एक मंद हाक ऐकू आली. लहान नवजात बाळ त्याच्या लहान बोटांना हलवत त्याच्या मऊ आवाजाने सर्वांना त्याच्याकडे खेचू लागले. रोशनीने मुलाला उचलून अजितकडे घेऊन आली. अजितने संकोचून मुलाकडे हात पुढे केला आणि मग त्या लहान मुलाने अजितची बोट त्याच्या लहान मुठीत घट्ट धरली. त्या स्पर्शाने अजितच्या मनात प्रेमाचा सागर उसळला. त्याने मुलाकडे पाहिले आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्याला असा अनुभव आला ज्याचे वर्णन करणे त्याच्यासाठी कठीण होते. अजितचे डोळे प्रेमाने ओले झाले. शकुंतलाजींनी हे दृश्य पाहिले आणि हळूवारपणे त्या अजितला म्हणाल्या, तू म्हणायचास ना बेटा, तुला दुसऱ्याचे मूल दत्तक घ्यायचे नव्हते. तुला स्वतःचे रक्त हवे होते. बघ, देवाने तुझे ऐकले आहे बेटा. तुझे स्वतःचे रक्त या मुलाच्या नसांमध्ये वाहत आहे. अजितने मुलाला आपल्या हातात घेतले आणि काही काळ तो त्याच्याकडे असेच पाहत राहिला. 3 दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि ते घरी पोहोचले. आज रोशनीच्या मांडीवर खेळणारा तो छोटा देवदूत संपूर्ण घराचा प्रकाश होता. आता सर्व काही ठीक झाले होते. सर्व तक्रारी धुवून गेल्या होत्या आणि आज जीवनाच्या कथेत फक्त प्रेमाचा अध्याय लिहिला जात होता. मित्रांनो, देव सर्वत्र पोहोचू शकत नाही, म्हणूनच त्याने आई निर्माण केली आहे, हे शकुंतलाजींनी आज सिद्ध केले होते. तर मित्रांनो, आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.